नमस्कार मित्रांनो, माझे नाव उमेश जाधव आहे. गोष्टीचे नाव इस्माईल खान. एक व्यक्ती राहायचा, त्या पारावर बसून रोजच्या 30 मासे मारायचा. लोकांनी त्याचे नाव इस्माईल खान ठेवले. असे खूप वर्ष झाले. मग ते एक वाघ त्या गावाला खूप परेशान करायचा. मग त्या वाघाकडे त्याचं नाव गेलं, त्या राजाकडे त्याचं नाव गेलं. ते राजा म्हणला, कोण आहे इस्माईल खान? त्याला बोलवून आणलं. राजा म्हणला, तुला 10,000चं बक्षीस, तू जर या वाघाला मारून दाखवलं तर. मग ते गेला घरी आणि बायकोला म्हणला, आता आपलं काय खरं नाही, तू सगळं गुंडाळून चला आता घरी, चला आता आपण इथून निघून जायचं, आता आपलं काहीच खरं नाही. ते गेलं एका झाडावर, त्याच्या असं जाऊ लागले ते रस्त्याने चलत वाघ आला पुढून. तर तिथे एक झाड फटाफट वाघ झाडावर चढले की ते वाघ खालून असा ढिरकाऱ्या द्यायला. वरून पडलं की बेल ना, ते पडलं बेल ना की त्याच्या गळ्यातच अडकलं. ते खाली जाईना वरही जाईना, ते तिथंच अडकलं. ते वाघ मेला जागीच. ते खाली येऊन म्हणलं, अरे बाप्पा हे मेला का काय? राजाने त्याच्याकडे बंदूक दिली ती. त्या बंदुकीला त्याला धाडकन मारून टाकलं आणि ते बेलनं काढून घेतलं. राजाने मला मारला वाघ, द्या मला 10 लाख रुपये. मग खूप असेच वर्ष झाले. त्या गावाला 10 डाकू परेशान करू लागले. हे पुन्हा त्याला बोलवलं. ते मला, आता तुला 50,000 रुपयाचं बक्षीस, तू या डाकूला मारलं तर. डाकूला मारलं की 10,000, तुला 50,000चं बक्षीस मारलं. ते म्हणलं, आता आपलं काहीच खरं नाही, चला आता. पोळ्या गिळ्या केल्या, भाकरी केल्या, सगळे भांडे गिंडे घेतले, चला म्हणले. ते गेलं. डाकू भेटले की त्याला रस्त्यात भेटले की त्यानं पोळ्या खाल्ल्या त्याला. ते म्हणलं, आमच्याकडे काय नाही, आम्हाला जाऊ द्या. त्यानं त्याच्या झाडाला बांधलं, त्याच्या भाकरी खाल्ल्या. त्या भाकरीत पडलं होतं पालीचं विष, ते तिथंच जागीच मेले. मग त्याला 50,000 डबल गेले, मारले म्हणलं मला डाकू. कोणाचा पायच कापला, कोणाचे हातच कापले, कोणाचं मुदकच कापलं, कोणाच्या डोसक्यात बंदुकीची गोळीच घातली. गेलं राजाकडे, म्हणलं मारले मला डाकू. मग खूप अशाच वर्ष झाली. मग त्या राजावर दुसऱ्या राजा सैन्य स्वारी करू लागले. तेव्हा त्याला बोलवलं, तुला आता 1 लाखाचं बक्षीस म्हणलं. तेव्हा मग त्याला ते म्हणलं, आता आपलं काय खरं नाही. राजा सैनिक आले आणि त्याला बोलवलं. त्या बायकोला म्हणलं, आता आपलं काय खरं नाही, आता पळून जायत नाही, काहीच नाही. त्याला एक चपळ व्हायला दिला. ते म्हणलं, मला घोड्यावर बसायत नाही, मग खालून पाय बांधून ठेवा. ते गेलं की ते असं झालं नाही. त्याला एका धरला आंब्याच्या फाट्याला, असं ते फाट्याला मोडून त्याच्या हातात. ते घोडा पळत गेलं. अर्ध्या सैन्यात त्या फाट्यानं वरबडूनच नेलं. अर्ध्या सैन्य त्याला भिवूनच पळून गेलं. सगळं झालं. मग बाकी सैन्य आलं मागून. ते मला, आता काय राव, इतका उशीर राहते का? सगळं मारलं, हे झालं. धन्यवाद. बंद कर.